नमस्कार. आजची सुरुवात आपण आमच्या बाहुबलीपासून करूया. ऊन पडायला लागले खूप उन्हाळ्याचं, म्हणून कुंड्या जरा सावलीत घ्यायला लागलोय. हे गुलाब तर मी म्हणजे ह्यांना कोर्टात गुरुपौर्णिमेला दिलेलं होतं. त्या गुलाबाची जी फांदी म्हणजे देठ ते फांदी होती, ती खूप जाड होती. बघू म्हणलं लावून, आली तर आली आणि खूपच छान गुलाब फुटलं. त्याला आता गुलाब पण भरपूर यायला लागलेत. आणि काय होईल मुलांना आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या आहेत. मोबाईल तर खूप बघायला लागलेत. म्हणलं आता कुठेतरी ह्यांना गुंतवावं लागेल, त्याच्याशिवाय मोबाईल कमी म्हणजे प्रमाण तर कमी होईल ना बघायचं. मग त्यांना म्हटलं आपण डेकोरेशन काहीतरी करू, काहीतरी झाडं लावू, फुलाची झाडं लावू असं बोलले आणि तयार झाले ते. आता उन्हातनं कुंड्या सावलीत सगळ्या घ्यायला लागलोत. जिथं सावली असेल तिथं ठेवल्यात, काही झाडाखाली आणून ठेवल्यात. मनी प्लॅन्ट पण झाडाखाली आणलं आणि हां, हे पहिला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. मी आमच्या म्हणजे झाडाला पहिल्यांदाच आंब्याच्या झाडाला तौर आला आहे आणि त्याचा मी व्हिडिओ केला होता. तोही पहा नसला पाहिला तर. आणि त्या आंब्याला आता एवढे आंबे लागलेत म्हणजे 10-12च लागलेत आणि ते पण खालीच लागलेत आणि एवढे झालेत ते आंबे. पहिलंच वर्ष आहे. मुलीने खाऊन आंबा म्हणजे कोळी टाकली होती म्हणजे लावली होती. ती आलेली आहे आणि आता ते कोणता आंबा आहे ते पण माहीत नाही. हापूसच वाटतोय. आता त्याला पाड लागल्याशिवाय किंवा पिकल्याशिवाय कळणार नाही की तो आंबा कोणता आहे. हापूसच वाटतंय आकाराने तर. जर लक्षात आलं तुम्हाला तर तुम्ही सांगा. आणि आता आंब्याची सावली पण खूप छान, लहानच झाड आहे पण खूप छान सावली पडायला लागली. आणि मुलांनी परत असं ठरवलं की आपण टिकाऊ म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवू. मग त्या बाटल्यांपासून त्यांनी स्वतःच कापून त्याला छान असं वेलाचे किंवा शोचे झाडं लावू आपण असं ठरवून ते छान कापून कुंड्या तयार केल्यात त्याच्या आणि त्याच्यात रोप लावले. खूप छान वाटायला लागले तिथे. एकदम असं झाडाखाली खालून उठूच वाटेना, एकदम इतकं छान वाटायला लागले. अजूनही गुलाबाची झाडं आणू असं बोललेत आणि कुंड्या पण घेऊ, ऑनलाईन मागवू म्हणलेत. येणार आहेत 2-4 दिवसात ऑनलाईन. 4च मागवल्यात. पाहू म्हणलं कशा आहेत त्या कुंड्या आणि त्याच्यानंतर वाटलं तर मागवून घेऊ चांगल्या असल्या तर. हे अशा त्यांनी छान कुंड्या तयार करून त्यात शोचे रोपं लावलेले आहेत. छान डेकोरेशन करायला लागले तर असे छोटे छोटे रोपं असे छान छोट्या ह्याच्यात लावलेले आहेत शोचे. त्याच्यानंतर हे आहे एप्रिल फूलचं आहे. थोडंसं म्हणजे त्याला फुल काय आले नव्हते, छोटे छोटे त्याचे गड्डे तर पुढच्या वर्षी येतील. आता हे आंब्याच्या झाडात पण बरीच जागा आहे. त्याच्यात मुलीने पुदिना लावला होता आणि गोकर्णीचे बिया टाकल्या होत्या, ते पण उगून आले 2-4. कुंडी खाली घेताना गुलाबाची एक कळी त्यांनी तोडली होती आणि ती पण त्याच्यात त्यांनी लावून टाकली. जशी काय आता येणारच आहे तो रोप. नीट व्यवस्थित कुंडी ठेवली नाही त्यांनी, त्याच्यामुळं कळी तुटली गेली. हे पुदिना आलेला आहे म्हणजे लावला होता तो चांगला, जरा थोडासा त्याला पानं ते आलेले तर नवीन पानं आलेत. आता जे गुलाबाचे रोप ते आणणार आहेत म्हणते ते आहेतच, आता कुठंतरी सावली ठेवावं लागतील. खूप ऊन पडायला लागले त्याच्यामुळे असे सावलीत आणून सर्व रोपं आता कुंड्या आणून ठेवलेले आहेत. गुलाबाचे रोपं आल्यानंतर जे लावल्यानंतर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला परत टाकेल. तोही व्हिडिओ पहा. आणि हे कशात त्यांनी केलेले डेकोरेशन किंवा ते कसं केले ते तुम्हाला आवडलेलं असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. आणि खरंच मुलांना म्हणजे जर आपण सांगितलं ना ते ऐकतात. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात पण असे काहीतरी उपक्रम करून त्यांच्याकडून घ्यावेच लागतील. म्हणजे काहीतरी घरातली स्वच्छता किंवा घरात काहीतरी डेकोरेशन म्हणजे असं जरा थोडंसं मोबाईल पण कमी पाहतील. असं काहीतरी वेगवेगळं करावं लागेल. त्याच्याशिवाय हे मुलं शांत आणि कसं उन्हाळ्यात पण खेळायला पण नाही ना लावू शकत, खूप ऊन आहे त्याच्यामुळे. त्याच्यामुळे मग असं काहीतरी वेगवेगळं करावं लागेल. आणि माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला आवडतील. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला जे म्हणलं होतं ना कशा केलं होतं ते मी आता तुम्हाला दाखवायला लागले. की अशा बाटल्या कापून त्याच्यात माती भरून मग ते शोचे रोपं लावले होते, त्याला ताराने असं अडकवायला केलं होतं.
माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.